मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेच्या सध्या आपण वाशिम जिल्ह्याच्या बॉर्डरमध्ये आलेलो आहे आणि कामाची जी सिच्युएशन आहे मित्रांनो, ट्रेन इथून खालून जाणार आहे आणि त्या ट्रेनसाठी लागणारं जे मित्रांनो इलेक्ट्रिक फिटिंगसाठी जे खांब आहेत तर ते आपल्याला तिथे काम मित्रांनो सुरू असलेलं दिसतं। इलेक्ट्रिक फिटिंगचं काम आता इलेक्ट्रिक पोल म्हणजे ही आपली इलेक्ट्रिक ट्रेन असणार आहे आणि माझ्या एक्झॅक्ट आपण बघू शकता की इथून 500 मीटर अंतरावरतीच आपल्याला तिथे स्लीपर माझ्या म्हणजे या डाव्या साईडला आहे आणि माझ्या उजव्या साईडला मित्रांनो आपण त्याच साईडला बघू शकतो की तिथंच आपल्या पटऱ्या पण ठेवलेल्या आहेत आणि ते मोठे जे आपल्याला पिलर दिसत आहेत थोडं झूम करून आपण बघू शकतो की त्या पिलरपाशी मित्रांनो कंपनीचं जे आहे तर कार्यालय आहे। एकंदरीत तिथून काम कसं केलं गेलं पाहिजे ते संचालनालय तिथून चालतं आणि या ठिकाणी हे ट्रेन इथं मित्रांनो 30 फूट खाली असण्याचं काय कारण आहे तर हे 30 फूट खाली याच्यासाठी असेल की इथून जे आहे मित्रांनो अर्ध्या किलोमीटरपासून ते खाली असणार आहे, कारण की आपला नॅशनल हायवे 161A तो आता तिथला जो पूल होता मित्रांनो त्याचा पूल तो आपला बनलेला आहे जो की अकोट ते औराद हा 514 किलोमीटरचा तो हायवे आहे। मग आता तिथे बनल्यानंतर आता तो पूल बनल्यानंतर त्या ठिकाणून तिथून मित्रांनो ट्रेन खालून जाणार आहे आणि त्या माध्यमातून ट्रेनलाही कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आहे। आणि आपण बघू शकतो हा वाईगवळचा जो टावर आहे मित्रांनो तो अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि ज्या स्पॉटवर आम्ही उभा आहे तर इथून पोहरादेवी आणि वाईगवळ हे मित्रांनो 3.5 ते 4 किलोमीटर म्हणजे वाईगवळ तर 1 किलोमीटर अंतरावरती आहे आणि पोहरादेवी मित्रांनो या स्पॉटवरून 4 किलोमीटर अंतर आहे आणि दिग्रस मित्रांनो या स्पॉटवरून आपलं 7 किलोमीटर अंतरावरती आपल्याला असलेलं दिसतं। आणि मागे तिथल्या मित्रांनो दोनदा तुम्हाला मी शूटिंग दाखवल्या आणि आता त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फिटिंगचं काम आहे आणि इतर फायनल अलाइनमेंटचं काम आहे मित्रांनो। तर JCB आपल्याला तिथे आपल्याला दूर असलेली दिसते। आता त्या स्पॉटवर मागील मी तुम्हाला मित्रांनो तिथले 3 व्हिडिओ आपण शूट केलेले आहेत आणि आता हा आजचा आपला 4था व्हिडिओ मी शूट करत आहे आणि सध्या आपण बघू शकता की त्या ठिकाणचं जे मटेरियल आहे मित्रांनो म्हणजे खालून ते कोरण्यात येत आहे, कारण ट्रेन आपली इथून खाली जात आहे। तर अशा ट्रकच्या माध्यमातून आपल्याला हे पूर्ण मित्रांनो काम जे आहे आपल्याला सुरू असलेलं दिसतं। या सगळ्या 285 किलोमीटरच्या आपल्या टप्प्यामध्ये आता आपण पाहतो की त्या ठिकाणी काम व्यवस्थित सुरू आहे आणि हे काम येत्या काही दिवसातच मित्रांनो आपल्याला पूर्णत्वात जाताना दिसेल। म्हणजे आता दारवा पहिला याचा जो फेज आहे मित्रांनो कळंबपर्यंतचा तो 37 किलोमीटरचा सुरू पण झालेला आहे आणि आपला जो दुसरा सेकंड फेज आहे आता दारवा या परिसरामध्ये कळंब ते यवतमाळ तोही 22 किलोमीटर आहे, तर तिकडेही काम आहे तर ते मित्रांनो चालू आहे। आणि दारवा सेक्शनमध्ये जे आहे तर मित्रांनो पटऱ्या बसवण्याचं काम आपल्याला अंतिम टप्प्यावर आहे, तिथंही आहे चालू आहे आणि याच्यासाठी पूर्ण म्हणजे कामाचं त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी इंजिनियर वगैरे जे आहेत तर ते आपलं पूर्ण लक्ष मित्रांनो ठेवत असतात आणि त्यांचं काम कसं चालू आहे, कुठं काही टेक्निकल अडचणी आहे का, काम कसं केलं पाहिजे या संदर्भात सगळं याच्यावर मित्रांनो सुपरविजन आपल्याला सुरू असलेलं दिसतं।